बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली। आजच्या सुनावणीमध्ये आरोपींच्या पक्षानं केलेल्या वेगवेगळ्या अर्जांवरती न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला। पण यावेळी कोर्टानं वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला मोठा दणका दिलाय। नेमकं सुनावणीमध्ये काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान आरोपी पक्षाच्या वतीनं या प्रकरणी एकत्रित दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट नामंजूर करण्यात यावी, तसेच 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये स्वतंत्र चार्जशीट दाखल करण्यात यावी असा अर्ज न्यायालयामध्ये सादर करण्यात आला। या अर्जावरती सरकारी पक्षानं विरोध दर्शवत युक्तिवाद केला। याच सुनावणीमध्ये आरोपी पक्षानं रिलायड डॉक्युमेंट्सची यादी देण्याची मागणी करणारा सारखा अर्जही केला होता। आता रिलायड डॉक्युमेंट्स म्हणजे तपास यंत्रणेनं जमा केलेले महत्त्वाचे पुरावे आणि या पुराव्यांचे कागदपत्र। मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशेष मकोका न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला। त्यामुळे आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना मोठा न्यायालयीन धक्का बसल्याचं मानलं जातंय। दरम्यान एकत्रित चार्जशीट करता येणार नाही असा दावा करणाऱ्या आरोपी पक्षाच्या अर्जावरती सरकारी पक्षाने युक्तिवाद पूर्ण केला। मात्र आरोपी पक्षानं आपली बाजू मांडण्यासाठी आणखीन वेळ मागितल्यानं न्यायालयानं या अर्जावरती पुढील सुनावणी 22 जुलै रोजी ठेवली। दरम्यान यावेळी महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला तो म्हणजे सरकारी पक्षाकडून या प्रकरणाची नियमित आणि विनाविलंब सुनावणी व्हावी अशी मागणी न्यायालयामध्ये करण्यात आली। वारंवार विविध अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सरकारी पक्षानं केला। आता 22 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये चार्जशीट संदर्भातील महत्त्वाच्या अर्जावरती पुढील युक्तिवाद होणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकीकडे आरोपींचे विविध अर्ज तर दुसरीकडे सुनावणी लवकर पूर्ण करून साक्षी पुराव्यांच्या टप्प्याला सुरुवात करण्यासाठीची सरकारी पक्षाचा आग्रह। अशा पार्श्वभूमीवरती आता 22 जुलैच्या सुनावणी ही बहुचर्चित प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची असणार आहे असं बोललं जातंय। कारण याआधी सुद्धा आरोपींनी मांडलेले वेगवेगळ्या आरोपींनी मांडलेले जामीन अर्ज सुद्धा न्यायालयाने फेटाळलेले आहे। त्यामुळे या प्रकरण लवकरात लवकर बोर्डावरती यावं आणि पुरावे आणि साक्षीच्या जोडीनं या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडावी अशी सरकारी पक्षाची मागणी आहे। त्यामुळे न्यायालयात पुढे कोणता निर्णय देतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पण आरोपींकडून दाखल करण्यात आलेला रिलायड डॉक्युमेंट्सची यादी मागण्याचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावल्यानं या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान एकत्रित चार्जशीटच्या वैधतेबाबत दाखल करण्यात आलेल्या अर्जावरती आता पुढील युक्तिवादांसाठी न्यायालयानं 22 जुलै ही तारीख दिली आहे। त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।